अहिल्यानगर नुकतंच या शहराचं नाव बदललंय, पण इथली घरं, झोपड्या, इमारती आणि त्यात राहणारी माणसंही तीच आहेत. होय, या शहराचा काही भाग बऱ्यापैकी विकसित झाला, पण उर्वरित काही भागात अजूनही परिस्थिती बदललेली दिसत नाही. महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहर बदलतंय. या मालिकेत आम्ही वेगवेगळ्या भागांना भेट दिली, त्याबद्दलचा हा रिपोर्ट. माळीवाडा परिसर अर्थात प्रभाग क्रमांक 13 हा शहराचा मध्यवर्ती भाग समजला जातो. शहराचा आत्मा म्हणावा इतका तो प्रत्येकाला जवळचा वाटतो. या भागात अनेक प्रकारची लोकसंस्कृती आहे. साधी जुनी घरं, शुभ्र इमारती आणि कित्येक काळापासून नजरेस पडणारी झोपडपट्टी सुद्धा. माळीवाडा परिसर अनेक अर्थांनी महत्वाचा वाटतो. ऐतिहासिक वेस, वसतिगृह, शाळा, क्रीडांगण, बाजारपेठ आणि आपल्या शहराचं आराध्य दैवत श्री विशाल गणपतीचं मंदिर देखील याच भागात आहे. या भागात आजवर अनेक व्यक्ती पदाधिकारी होऊन गेल्या, परंतु ठराविक कामं सोडली तर या भागाचा विकास कधीच झाला नसल्याचं इथले नागरिक सांगतात. आम्ही याच्या मागे भरपूर दिले मतदान, भरपूर उमेदवार आले, इथं आले, आम्हाला भरपूर सांगितलं, पण आमच्या ज्या मागण्या होत्या त्या कोणीच पूर्ण नाही केल्या. आता आमच्या वस्तीतला एखादा उमेदवार निवडून द्या, म्हणजे आम्ही त्याचं गचंड धरून आम्ही नीट करू. हे वास्तव कडवट वाटत असलं तरीही ते लवकरच बदलेल असा आशावाद इथल्या नागरिकांना वाटतो. कारण या प्रभागात यावेळी त्यांच्या हक्काचा माणूस निवडणूक लढवतोय. होय, अभिजित दादा भिंगारदिवे. माळीवाडा भागात असलेल्या झोपडपट्टीतच बालपण आणि शिक्षण घेतलेले अभिजित भिंगारदिवे यांनी लहानपणापासूनच अनेक प्रकारचा संघर्ष करून स्वतःला सिद्ध केलं. परिस्थितीची जाण आणि समाजाचं भान असलेलं हे व्यक्तिमत्व यामुळेच इथल्या माणसांना जवळचं वाटू लागलं. शाळेत असतानाच केलेली समाजकामं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी पाठपुरावा आणि विशेषतः महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना महिला तसंच विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी केलेली आंदोलनं ही त्यांच्या समाजकार्याची पावती देतात. याशिवाय महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर देखील समाजासाठी विविध उपक्रम घेत त्यांनी नागरिकांची मनं जिंकली. कोविड महामारीच्या काळात त्यांनी दिलेलं योगदान समाजासाठी नोंद घेणारं ठरलं. ज्या भागात माझं बालपण गेलं त्या भागात आज इतक्या वर्षानंतरही तेच प्रश्न समोर दिसतायत याची मनोमन खंत वाटते, असं अभिजित दादा सांगतात. हा प्रभाग शहराचा मध्यवर्ती भाग आहे व या प्रभागात आपण पाहिलं गेलं तर एक साईडला काही प्रमाणात झोपडपट्ट्या आहेत, एक साईडला काही प्रमाणात मोठमोठे बंगले आहेत. तर ह्यांच्या दोघातली जी दरी आहे, ही दरी आजही 20-25 वर्ष उलटून देखील काय की एक साईडला जिथं पाणी, रस्ते, लाईट, ड्रेनेज याच्या मूलभूत सुविधा सगळ्या काटोकाट मिळाल्या जातात आणि फक्त एक भिंतीच्या पलीकडे फक्त ती दलित वस्ती आहे किंवा एक दलित एरिया आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. येथील मागील नगरसेवकांनी जो महानगरपालिके थ्रू त्यांना मिळणारा दलित सुधार वस्ती निधी आहे तो कुठं खर्च केला हा देखील खूप नगरकरांना मोठा पडलेला प्रश्न आहे. महापालिका प्रशासन असो की पदाधिकारी, विकास कामांसाठी सर्वांचाच पाठपुरावा करावा लागतो. मात्र नेतृत्व चांगलं असेल तर नागरिकांचे प्रश्न लवकर सुटतात. परंतु आम्हाला अजूनही असं नेतृत्व मिळालं नाही. याशिवाय अनेकदा पाठपुरावा केल्यानंतरही या भागातील समस्या अशाच का शिल्लक आहेत हा प्रश्न या भागातील नागरिक उपस्थित करतात. पिपळाच्या झाडाचा आम्ही तोडायसाठी महानगरपालिकेला अर्ज दिला, पण ते काय लोक पिपळा झाड तोडायला येत नाही. आणि दुसरी गोष्ट, आमचे रस्ते चांगले नाहीत, गटारी तुंबलेले आहेत, कुपनवर आम्हाला राशन चांगलं भेटत नाही, जनावरांनी राशन देतात. आणि दुसरी गोष्ट, आमच्या गल्लीत आमचा एक जण उमेदवार पाहिजेच. माळीवाडा सोबतच भर्याबाग, कोठी, सारसनगर, वाडिया पार्क, टिळक रोड अशी अनेक ठिकाणं प्रभाग क्रमांक 13 मध्ये समाविष्ट होतात. थोड्याफार प्रमाणात सोडली तर या परिसरात देखील परिस्थिती सारखीच असल्याचं दिसून येतं. अण्णाभाऊ साठे वाजतात माळीवाडा.
इथं आम्हाला पाण्याची सोय नाही, काही नाही. आम्हाला नाल्या तुंबल्यावर आमच्या घराने पाणी येतंय. आम्हाला काही नाही पाहिजे. आमची विनंती आहे का फक्त आम्हाला पाण्याची सोय करून द्या आणि नाल्यांची सोय करून द्या, बस. आम्ही इतर वेळेस सगळ्यांना मतं दिले, सगळ्यांना सहकार्य केलं, पण आम्हाला कुणी सहकार्य करीना. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, समाज घडवायचा असेल तर सुशिक्षित, सुसंस्कृत आणि प्रश्नांची जाणीव असलेल्या नेतृत्वाच्या हातात सत्ता द्या, तरच या समाजाचं भलं होऊ शकेल. या अर्थानं अभिजित भिंगारदिवे हे नेतृत्व समाजाला नक्की पुढे नेणारं ठरेल असा विश्वास येथील नागरिकांना वाटतो. राजकारणाचा प्रवास समाजाच्या विकासासाठी असतो आणि त्यासाठीच माझा प्रयत्न असेल असं संबोधत माझ्या शहराचा आत्मा मला स्वच्छ करायचा आहे, तरच हे शहर विकासाच्या वाटेनं बदलेल असं अभिजित दादा सांगतात. हा प्रभाग हा शहराचा मध्यवर्ती भाग आहे, म्हणजे शहराचा आत्मा आहे. जर हा आत्मा स्वच्छ झाला तरच माझं शहर स्वच्छ होईल आणि हे शहर सुधरेल आणि शहर बदलेल. प्रत्येकाला आपलंसं वाटणारं हे शहर आता विकासाची कात टाकू लागले. याच प्रवासात माळीवाडा परिसर देखील या दिशेनं बदलावा असं येथील नागरिकांना वाटतं. यासाठी राजकारण सतत वाईटच असतं हा विचार मागं सोडत अभिजित दादा भिंगारदिवे यांसारख्या सुसंस्कृत माणसांना या प्रवाहात येण्याची संधी द्यायला हवी, तरच आपणही या बदलाचे साक्षीदार होऊ शकतो.